हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे ल्युसिड, LUCID. ल्युसिडचं काय मीनिंग आहे तर एक्सप्रेस्ड क्लिअरली म्हणजेच काय करणे, स्पष्ट करणे किंवा स्पष्टपणे एक्सप्रेस करणे किंवा जे समजायला सोपं असते त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, लुसिड असं म्हटलं जातं. एक्सप्रेस क्लिअरली म्हणजे काय होते, स्पष्ट, सुबोध किंवा समजायला सोपा, त्याला म्हटलं जातं लुसिड. तर मराठीमध्ये काय मिनिंग आहे लुसिडचं? सुबोध, स्पष्ट आणि समजायला सोपा म्हणजे काय होतं, लुसिड असा त्याचा अर्थ होतो. सिनोनिम काय आहे आता लुसिडचे? ते आहे क्लिअर, कोहेरंट आणि इंटेलिजिबल. ओके, इंटेलिजिबल, क्लिअर आणि कोहेरंट हे सिनोनिम आहेत लुसिडचे. अँटोनिम्स काय आहेत? कन्फ्युजिंग, ऑब्स्कर्स आणि अनक्लिअर. कन्फ्युजिंग, ऑब्स्क्युअर आणि अनक्लिअर हे आहेत अँटोनिम्स आणि सिनोनिम आहेत क्लिअर, कोहेरंट आणि इंटेलिजिबल. आणि ल्युसिड म्हणजे काय होतं, सुबोध, स्पष्ट किंवा समजायला सोपं. तर यूज बघूया सेंटेन्स मध्ये लुसिडला कसा फ्रेम करण्यात आलेला आहे. अ ल्युसिड एक्सप्लेनेशन ऑफ द थिअरी म्हणजे त्याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, सिद्धांताचे स्पष्ट स्पष्टीकरण. थिअरी म्हणजे काय होते? थिअरी म्हणजे होते सिद्धांत. तर काय आहे याचा मराठीमध्ये अर्थ? सिद्धांताचे स्पष्ट स्पष्टीकरण. ओके, तर हे आहे मराठीमध्ये याचं मीनिंग या सेंटेन्सचं. आणि यामध्ये लुसिडला यूज करण्यात आलेला आहे ॲज अ स्पष्ट म्हणून. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे लुगुब्रियस. तर याचं काय प्रोनाउन्सिएशन आहे? LUGUBRIOUS. याचं प्रोनाउन्सिएशन आहे लुगुब्रियस. लुगुब्रियस. ओके, तर याचं मीनिंग आहे लुकिंग ऑर साऊंडिंग सॅड. म्हणजेच काय, उदास किंवा उदास आणि दुःखी दिसणे किंवा किंवा कोणी निराशाजनक असतं, निराशामध्ये असतं किंवा शोकमध्ये असतं, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, लुगुब्रियस असं म्हटलं जातं. तर लुगुब्रियस म्हणजे काय होते, उदास आणि दुःखी दिसणे. उदास आणि दुःखी दिसणे किंवा खिन्न सुद्धा म्हटलं जातं, शोकाकुल आणि निराशाजनक म्हणजे काय होतं, लुगुब्रियस. सिनोनिम्स काय आहे त्याचे? मॉर्नफुल, ग्लूमी आणि डिस्मल. आणि अँटोनिम्स आहेत चिअरफुल, हॅपी आणि जॉयफुल. काय आहेत सिनोनिम्स लुगुब्रियसचे? ते आहेत मॉर्नफुल, ग्लूमी आणि डिस्मल. आणि अँटोनिम्स आहेत चिअरफुल, हॅपी आणि जॉयफुल. आणि काय होतं लुगुब्रियस म्हणजे खिन्न, शोकाकुल, निराशाजनक, उदास आणि दुःखी दिसणे. ओके, सो सेंटेन्स मध्ये बघूया आता. हिज लुगुब्रियस एक्सप्रेशन स्पॉइल्ड द पार्टी. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? त्याच्या उदासीन अभिव्यक्तीने. एक्सप्रेशन म्हणजे काय होते? एक्सप्रेशन म्हणजे होते अभिव्यक्ती. ओके, सो काय आहे मराठीमध्ये अर्थ आता? त्याच्या उदासीन अभिव्यक्तीने पार्टी खराब केली. तर असा याचा अर्थ होतो. आणि याच्यामध्ये लुगुब्रियसला यूज करण्यात आलेला आहे ॲज अ उदासीन म्हणून. म्हणजे त्याचे जे एक्सप्रेशन होते ते एकदम निराशाजनक होते, उदास होता तो, त्याच्यामुळे काय झाली, पार्टी त्याने खराब केली. नेक्स्ट आहे ल्युमिनस, LUMINOUS. ल्युमिनस म्हणजे काय होतं तर फुल ऑफ लाईट. फुल ऑफ लाईट म्हणजे जे काय आहे एकदम तेजस्वी आहे किंवा प्रकाशित आहे. जिथे काय होतं, स्वच्छ आहे, एकदम सुस्पष्ट आहे, त्याला काय म्हटलं जातं, ल्युमिनस असं म्हटलं जातं. किंवा काही आहे जे लकाकत आहे, चमकत आहे, त्याला सुद्धा म्हटलं जातं ल्युमिनस. तर फुल ऑफ लाईट असा त्याचा अर्थ होतो, इंग्लिशमध्ये मीनिंग होतो. आणि ल्युमिनस म्हणजे मराठीमध्ये काय होतं, तेजस्वी.
प्रकाशमान, आणखी सुस्पष्ट, आणखी काय म्हटलं जातं, स्वच्छ, लकाकणारे किंवा जे अंधारात चमकणारे असतात त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, ल्युमिनस असं म्हटलं जातं. सिनोनिम काय आहेत ल्युमिनसचे, ब्राईट, रेडियंट आणि ग्लोईंग. आणि अँटोनिम्स आहेत डार्क, डिम आणि ग्लूमी. ओके, सो ल्युमिनस म्हणजे काय होतं, फुल ऑफ लाईट म्हणजेच तेजस्वी, प्रकाशमान, सुस्पष्ट, स्वच्छ, लकाकणारे किंवा अंधारात चमकणारे याला म्हटलं जातं ल्युमिनस. आणि सिनोनिम्स आहेत ब्राईट, रेडियंट, ग्लोईंग आणि अँटोनिम्स आहेत डार्क, डिम आणि ग्लूमी. सेंटेन्स बघूया. द ल्युमिनस डायल ऑन द वॉच. आता घड्याळातील चमकदार डायल असा याचा अर्थ आहे मराठीमध्ये. आणि इथे ल्युमिनस म्हणून ल्युमिनसला चमकदार म्हणून यूज करण्यात आलेला आहे. तर घड्याळातील चमकदार डायल असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. नेक्स्ट वर्ड आहे मॅग्नॅनमस. ओके, मॅग्नॅनमस. तर काय आहे याचं प्रोनाउन्सिएशन, मॅग्नॅनमस. आणि स्पेलिंग काय आहे त्याची, MAGNANIMOUS, मॅग्नॅनमस असं याचं प्रोनाउन्सिएशन आहे. तर याचा अर्थ काय होतो, जेनरस ऑर फॉरगिव्हिंग. आणि जेनरस आणि फॉरगिव्हिंगला काय म्हटलं जातं मराठीमध्ये, जो काय आहे उदार आहे किंवा मोठ्या मनाचा आहे त्याला म्हटलं जातं मॅग्नॅनमस. तर मॅग्नॅनमस म्हणजे काय होतं, उदार, मराठीमध्ये होतं उदार किंवा मोठ्या मनाचा किंवा दिलदार आणि कनवाळू. तर दिलदार, कनवाळू, उदार किंवा मोठ्या मनाचा जो असतो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं मॅग्नॅनिमस. तर सिनोनिम काय आहेत मॅग्नॅनिमसचे, जेनरस, चॅरिटेबल आणि बेनेवोलंट. काय आहेत सिनोनिम्स, जेनरस, चॅरिटेबल आणि बेनेवोलंट. आणि अँटोनिम्स आहेत पेट्टी, स्पाइटफुल आणि विंडिक्टिव्ह. पेट्टी, स्पाइटफुल आणि विंडिक्टिव्ह हे अँटोनिम्स आहेत मॅग्नॅनिमसचे. यूज बघूया सेंटेन्स मध्ये. अ मॅग्नॅनिमस जेस्चर बाय द विनर. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, तर विजेत्याकडून एक उदार हावभाव. ओके, आणि इथे मॅग्नॅनिमस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे उदार म्हणून. आणि जेस्चर म्हणजे काय होतं, हावभाव. तर विजेत्यांकडून एक उदार हावभाव असं या सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. मॅग्नॅनिमस म्हणजे काय होतं, जो दिलदार आहे, कनवाळू आहे, उदार आहे किंवा मोठ्या मनाचा आहे त्याला म्हटलं जातं मॅग्नॅनिमस. वन वर्ड सबस्टिट्यूशन बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्टचा काय अर्थ आहे, वन हू लुक्स ॲट द ब्राईट साइड ऑफ द थिंग. म्हणजे जो काय आहे आशावादी आहे, ज्याला आशा असते की काहीतरी चांगलं होईलच. ओके, वन हू लुक्स ॲट द ब्राईट साइड ऑफ थिंग त्याला काय म्हटलं जातं, ऑप्टिमिस्ट असं म्हटलं जातं वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये. जो काय असतो आशावादी असतो, ज्याला आशा असते की फ्युचर मध्ये किंवा पुढे काही चांगलंच होईल, जो ब्राईट साइड बघतो कशाची पण, त्याला म्हटलं जातं ऑप्टिमिस्ट. तर ऑप्टिमिस्ट म्हणजे काय होते, आशावादी. आणखी काय म्हटलं जातं, ज्याला नेहमीच असे वाटते की चांगल्याच गोष्टी घडणार. ओके, ज्याला नेहमी असे वाटते की चांगलीच गोष्ट घडेल त्याला काय म्हटलं जातं, एक तर आशावादी म्हटलं जातं मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, ऑप्टिमिस्ट असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे त्याचाच अपोजिट, ऑप्टिमिस्टच अपोजिट काय आहे, पेसिमिस्ट. पेसिमिस्ट म्हणजे काय होते, जो काय आहे निराशावादी आहे. वन हू लुक्स ॲट द डार्क साइड ऑफ थिंग्स. म्हणजे जो काय आहे नेहमी वाईट गोष्टीकडेच बघतो, की असं केलं तर काही चांगलं होईल असा विचार नाही करत तो विचार काय करतो की काहीतरी वाईटच होईल. म्हणजे तो काय आहे निराशावादी आहे. पेसिमिस्ट म्हणजे काय होते मग मराठीमध्ये,
निराशावादी. आणि पेसिमिस्ट हे अपोजिट आहे, अँटोनिम आहे ऑप्टिमिस्टचं. आणि काय होतं त्याचा अर्थ? वाईट गोष्टींची अपेक्षा करणारा म्हणजे काय होतो? पेसिमिस्ट. नेहमी तो काय बघतो? डार्क साइडच बघतो कोणत्या पण गोष्टींची, त्याला म्हटलं जातं पेसिमिस्ट. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे कॅटेगरी. कॅटेगरीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, CATEGORY, आणि ही करेक्ट स्पेलिंग आहे कॅटेगरीची. तर कॅटेगरी म्हणजे काय होतं? कॅटेगरी म्हणजे तुम्हाला माहितच असतं की आपण जसं वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, SC ST OBC, त्या काय झाल्या? कॅटेगरी झाल्या. तर त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं की समान लोकांचा किंवा गोष्टींचा गट. ओके, समान लोकांचा किंवा गोष्टींचा गट किंवा वर्ग, प्रवर्ग, विभाग, प्रकार आणि श्रेणी. म्हणजे काय होतं? या सगळ्यांचा अर्थ काय होतो इंग्लिशमध्ये? कॅटेगरी असा होतो. आणि कॅटेगरीची करेक्ट स्पेलिंग काय आहे? CATEGORY. नेक्स्ट वर्ड आहे चेंजेबल. चेंजेबलची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, CHANGEABLE. तर चेंज म्हणजे काय होते? बदलणे. आणि एबल म्हणजे काय होते? की ते सक्षम आहे, सक्षम आहे. म्हणजे काय आहे? चेंजेबलचा अर्थ काय होतो मग? की ते बदलण्याकरता सक्षम आहे, त्याला म्हटलं जातं चेंजेबल. किंवा ते बदलण्या योग्य आहे, त्याला काय म्हटलं जातं? चेंजेबल असं म्हटलं जातं. आणि चेंजेबलची करेक्ट स्पेलिंग आहे CHANGEABLE. मराठीमध्ये काय होतं? चेंजेबल म्हणजे बदलण्या योग्य किंवा चंचल सुद्धा म्हटलं जातं. परिवर्तनशील आणि सतत बदलणारा म्हणजे काय होतं? चेंजेबल. जे चेंज होत जातं, सतत बदलत जातं, त्याला म्हटलं जातं चेंजेबल. नेक्स्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस. त्यामध्ये फर्स्ट आहे लिव्ह नो स्टोन अनटर्न. तर याचं मीनिंग काय आहे? टू डू एव्हरीथिंग पॉसिबल टू अचीव समथिंग. म्हणजेच कोणतंही काम करण्याकरता पूर्ण प्रयत्न करणे, काहीच त्याच्यामध्ये कसर न सोडणे, त्याला काय म्हटलं जातं? लिव्ह नो स्टोन अनटर्न. म्हणजे जे शक्य आहे ते सर्व काही करणे, त्याला म्हटलं जातं लिव्ह नो स्टोन अनटर्न. तर मराठीमध्ये काय होतं याचा अर्थ? कोणतीही कसर न ठेवणे किंवा शक्य ते सर्व करणे, याला काय म्हटलं जातं? याचा अर्थ काय आहे इंग्लिशमध्ये? लिव्ह नो स्टोन अनटर्न. ओके, सो एक्झाम्पल काय आहे? द पोलीस लेफ्ट नो स्टोन अनटर्न इन द सर्च फॉर द सस्पेक्ट. तर पोलिसांनी शक्य त्या सर्व गोष्टी केलेल्या आहे, काहीच कसर नाही सोडलेली आहे. कशा करता? सस्पेक्टला शोधण्याकरता. ओके, तर असा या एक्झाम्पलचा मराठीमध्ये अर्थ होतो. पोलिसांनी शक्य ते सर्व केले, काहीच कसर नाही सोडलेली आहे सस्पेक्टला शोधण्याकरता. नेक्स्ट आहे मेक अ माउंटेन आउट ऑफ अ मोल हिल. तर याचा काय अर्थ आहे? टू ओव्हर रिॲक्ट ऑर एक्झॅजरेट मायनर इश्यूज. म्हणजेच किरकोळ मुद्द्यांवर काय करणे? खूप जास्त प्रतिक्रिया देणे किंवा खूप जास्त त्याचा वावा करणे, खूप मोठी करणे त्याला गोष्ट, त्याला काय म्हटलं जातं? मेक अ माउंटेन आउट ऑफ अ मोल हिल. जसं आपण म्हणतो ना राईचा पर्वत, मराठीमध्ये म्हणतो आपण राईचा पर्वत बनवला आहे, त्यालाच काय म्हटलं जातं? मेक अ माउंटेन आउट ऑफ अ मोल हिल. तर काय होतं? टू ओव्हर रिॲक्ट ऑर एक्झॅजरेट मायनर इश्यूज. म्हणजे लहान सहान गोष्टी, किरकोळ गोष्टींना खूप वाढवून टाकणे, त्याला म्हटलं जातं मेक अ माउंटेन आउट ऑफ मोल हिल. आणि मराठीमध्ये काय होतं याचा अर्थ? किरकोळ
मुद्द्यांवर अतिरेकी किंवा जास्त प्रतिक्रिया देणे किंवा अतिरायोक्ती करणे म्हणजे काय होतं, मेक अ माउंटेन आउट ऑफ अ मोल हिल. ओके, सो हे आहेत आजचे इडम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही सगळे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. दररोजचे जे वर्ड्स घेतलेले आहे आपण किंवा जे पण इडम्स अँड फ्रेजेस किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन घेतलेले आहे, एक्झाममध्ये विचारले जातात. वन वर्ड सबस्टिट्यूशन खूप इम्पॉर्टंट आहे हे पण. सो नोट डाऊन करत चला. मराठीचे मीनिंग सुद्धा आणि जे तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन नाही येत, समजा वाचता नाही येत आहे, तर त्याचं जे मराठीमध्ये लिहिलेलं आहे किंवा मी जे प्रोनाऊन्स करते त्याचं मराठीमध्ये तुम्ही लिहत चला. सो सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.